भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए नमस्कार। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज भगवत प्राप्तीचे मासिक नवेवन कार्य बाबांचे सेवक आदरणीय सुरेंद्र भाऊ हरिंगखेडे यांच्या निवासस्थानी पार पडले। त्या प्रित्यार्थ एका भगवत गुणाची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टी रचयिता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। आम्हा गोरगरिबांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। बाबांना संघर्षमय जीवनामध्ये सहकार्य करणाऱ्या मातोश्री वाराणसी या जुमदेवजी ठोबरीकर आई उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। आजच्या या भगवत कार्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक आदरणीय तापेश्वरजी वाद्यसाहेब यांना माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक आदरणीय रामेश्वरजी जोगेभाऊ यांना माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी संचालक फकीराजी जिपकाटे काका यांना माझा नमस्कार। तसेच प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय कीर्तिवानजी जिपकाटे भाऊ यांना माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक या परिवाराचे मार्गदर्शक आदरणीय श्यामाजी पंचबुद्ध भाऊ यांना माझा नमस्कार। तसेच आदरणीय चोपकर साहेब, आदरणीय बोरकर मंडळाचे कार्यकर्ता बोरकर मामाजी, आदरणीय आजच्या चर्चा बैठकीचे संचालन करते आपले धनुष्कार भाऊजी व उपस्थित मंच एल्लोरीजी, टालेभाऊ, ठवकरजी। आता मंच खूप मोठा आहे म्हणून सर्वांचं नाव न घेता आदरणीय मंच यांना माझा नमस्कार। समोर बसलेले सर्व सेवक सेवकिनी बाळगोपाळ सर्वांना माझा नमस्कार। हा मार्ग दुःखातून सुखाकडे वळण्याचा आहे। आपण या मार्गात सर्वच दुःखी आलो आणि दुःख घेऊन आलो, सुख समाधानी मिळाली, या मार्गात जुळलो तर आपण परमेश्वराला काही ना मार्गदर्शकाला काही दिलं। या मार्गात पैसा लागला नाही। या मार्गामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा खर्च लागला नाही। स्वस्त फुकट मिळालेला मार्ग आहे। पण या मार्गात जुळताना आपण एक शब्द दिला, भगवंताला वचन दिलं आणि त्या शब्दावर एक अनुभव सांगतो, कारण वेळ झाला आहे, जास्त वेळ देणार नाही। ह्या शब्दामुळे काय क्रिया घडली हा एक अनुभव सांगतो, कारण की हा अनुभव खेडी या गावातला आहे। पण एक परिवार आहे, पती पत्नीचे भांडण झालं। पती पत्नीच्या भांडणामध्ये आता पत्नीला बरं नव्हतं, दवाखान्यात न्यायचं होतं आणि दवाखान्यात न्यायचं होतं। पत्नीलाही थोडाफार राग आला। पत्नीनं म्हणून दिलं की मी दवाखान्यात येत नाही। आता येत नाही, पतीने राग आला। पतीनं शब्द काढला की तू अशीच वांजुटी राहशील। शब्द राग आला आणि रागामध्ये शब्द निघाला। आता तो शब्द परमेश्वरानं ऐकला। परमेश्वरानं तो शब्द ऐकला। परमेश्वरानं त्यांच्यावर म्हणजे किती 2-3 वर्ष असेच निघून गेले। कार्य करत गेले। आता वारंवार घराकडे यायचे, योग नाही भेटत हा शब्द नेहमी ते वापरत होते। आणि जेव्हा ते आले, सविस्तर बसल्यानंतर त्या गोष्टीची इकडून तिकडून अनुभवाच्या माध्यमातून त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला। आता बोलता इकडल्या अनुभव, यांचे अनुभव, त्यांचे अनुभव, यूट्यूबवरचे अनुभव, हे सर्व सांगता एखादी तास निघून गेल्यानंतर काही वेळानंतर तो व्यक्ती सांगते की काकाजी, माझ्या मुखातून हा शब्द निघाला होता, मला राग आला होता आणि त्या रागाच्या भरामध्ये मी माझ्या पत्नीला म्हटलं की तू वांजुटी राहशील। पण परमेश्वर कसा दयाळू आहे, कारण या मार्गात जुळला होता। आपण कोणा मार्गदर्शकाला काही दिलं नाही, कोणाला काही दिलं नाही। दिलाय तो शब्द दिलाय आणि त्या शब्दाचे आपल्याला पालन करायचे आहे। तर तो रागात निघलेला शब्द त्या परमेश्वरानं ऐकला आणि परमेश्वरानं त्याला कमीत कमी 3-4 वर्ष असंच चालू दिलं। नाही येऊ दिला योग, नाही दिला योग। सर ते शेवटी जेव्हा शब्दाची सोडवणूक झाली आणि शब्दाची सोडवणूक झाली,
तो कार्य भगवंताला परमेश्वराला माफी माग आणि त्या कार्यामध्ये त्यांना योग मिळाला. कसा हा भगवंत आहे, कसा हा मार्ग आहे, कारण की या मार्गात जुळलो होतो सर्व दुःखीत जुळलो ना, कोणी सुखी समाधानी या मार्गात आला नाही. आणि आलो तर आपलं दुःख घेऊन आलो. परमेश्वरानं एका अगरबत्तीमध्ये आपल्याला सुख समाधानी शांत त्याने भरघोस यश दिलाय, प्रगती झाली आहे जीवनातली. हे सर्व आपल्याला परमेश्वरानं दिलाय आणि आपण आपले कर्म सुधारण्याचे या मार्ग आहे. कर्मातून कर्म चांगले कसे होईल, कशाप्रमाणे वागता येईल, हा या मार्गामध्ये दिला आहे, या मार्गामध्ये शिकवण आहे. तर या मार्गामध्ये एवढं सर्व सरळ सोपं दिलं आहे, तरी कठीण करणारे मी स्वतः आहो. म्हणजे मी स्वतः आहो. माझा रस्ता साफसुथरा असून सुद्धा मला एक सवय पडली आहे शॉर्टकट मारायची, आणि त्या शॉर्टकट रस्त्यामध्ये असते अनेक असे गोटे काटे, जेही म्हणा तुम्ही, उदाहरणात काही बोलू म्हणजे हे करू शकता. कारण की बाबाने शॉर्टकट नाही सांगितला, या बाबांनी सरळ रस्ता साफ स्वच्छ हा रस्ता दिलाय. आपण आजपर्यंत तो विचारच नव्हता केला, कारण की मार्गात जोडण्याआधी आपण कित्येक तरी देवांना पूजलं, कित्येक तरी पंडा पुजाऱ्यांना आपल्याला घरी बोलावलं, तरीही समाधान भेटले नाही. कारण की इथं सांगतो, माझ्या परिसरातले दोन चार परिवार आले आहे, त्यांचा अनुभव आहे इथेच आहे. एक भूतबाधेचे समोर बसले आहे, आता 11 दिवसाचे कार्य त्यांचे झाले. आणि दुसरे ज्यांच्या घरी ग्लासभर अन्न शिजत होतं, ते दोन्ही टाइम खात होते, ते सुद्धा बसले आहे. तर त्यांना 3 दिवसाच्या, 7 दिवसाच्या, 11 दिवसाच्या कार्यामध्ये त्यांना भगवंताने योग दिला आणि परमेश्वराच्या कृपेने आज व्यवस्थित आहे. तर या मार्गामध्ये एवढं सर्व मिळालं आहे. तर मग या मार्गामध्ये जेव्हा साध्या कार्यात आहोत, तर परमेश्वर पटकन योग देऊन राहिला. 3, 7, 11 दिवसाच्या कार्यामध्ये योग मिळून राहिला. आणि जेव्हा आपला त्याग होते, नववाहन होते, तेव्हा मात्र प्रसंग येते. तर त्यावेळेस मात्र विचार येते की आपण कोठी चुकलो. त्यावेळेस आपण विचारच नाही करत की माझे कर्म कोठी चुकून राहिले, मी कोठी चुकून राहिलो, माझ्यावर जो प्रसंग आला तो माझ्या कर्मामुळे आला, हा विचारच आपण करत नाही. त्यावेळेस जेव्हा मार्गात जुळण्याआधी जेव्हा आपण अनेकात होतो, त्यावेळेस एक मनामध्ये भावना होती, तो फलाना जनता आहे, त्यानं मला केलं असं. पण या मार्गामध्ये असं नाही ना. या मार्गामध्ये बाबांनी सरळ सांगितलंय, आपले कर्म, आपल्या स्वतःच्या कर्मावर बोट ठेवलाय. तर आपल्याला स्वतःला जाणीव करायची आहे की माझ्यावर प्रसंग आला तो माझ्या कर्मामुळे आला, माझ्या कुठेतरी चुकलं. मी ज्यावेळेस माझ्या जेव्हा बायपास करायची वेळ आली होती, मला ऍडमिट केलं, त्यावेळेस माझ्या मित्रांनी म्हटलं, भगवंताला योग माग, भगवंताच्या प्रणाम, भगवंताला हे कर, तुला काही होणार नाही. खरंच ज्यावेळेस माझ्या बायपाससाठी मी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि परमेश्वराला योग मागत गेलो, बाबा हनुमानजी मुखात होतं. जेव्हा ज्या डॉक्टरांनी मला सांगितलं 60, 70, 80% तुला ब्लॉकेज आहे, बायपास करावं लागेल, त्यावेळेस मला कॅम्प्युटरनं जेव्हा माझ्या स्ट्रेन टाकली आणि पूर्ण छातीच्या नसा ज्यावेळेस पाहिल्या, त्यावेळेस मात्र माझ्या छातीमध्ये कुठलाही ब्लॉकेज नव्हता. हे परमेश्वरी कृपा आहे, हे भगवंत कार्य आहे. म्हणून भगवंताने आपल्याला सर्व काही दिलं आहे. फक्त आपली इच्छाशक्ती पाहिजे की परमेश्वर जवळून कसं घ्यायचं आहे, कुठल्या प्रकारे घ्यायचं आहे. खरंच बाबांनी आपल्याला साधं सोपं लावून दिलं आहे. अहो, मार्गात जोडायच्या आधी आपण पंडा पुजाऱ्याला रात्री 12 वाजता म्हटलं, त्या टायमाला कोंबडे बकरे घेऊन कोठी गाळायला गेलो, कोठी काही करायला गेलो. आपण ज्या गोष्टी म्हटलं त्या गोष्टी त्यावेळेस केल्या. आज मात्र बाबांनी फक्त 2 तासाची 1.5 तासाची चर्चा बैठक दिली, आपल्या परिसरातली बैठक दिली. त्या बैठकीत जायला आपल्याला मात्र थोडं वाईट वाटते. ज्यावेळेस साहेब आमच्या परिसरातला बैठकीच्या व्यवस्थित नव्हतं, त्यावेळेस मी काही जात नव्हतो. आज ज्यावेळेस व्यवस्थित झालं, बैठकीत जाणं चालू केलं. आज आमच्या परिसरामध्ये कालची बैठक झाली तर कमीत कमी 90 ते 95 सेवक त्या चर्चा बैठकीमध्ये आले. हे भगवत भक्ती आहे. या चर्चा बैठकीमधूनच आपण शिकणार आहोत. या चर्चा बैठकीमधूनच आपला आत्मविश्वास वाढणार आहे. माझा भगवंत माझ्या जवळ आहे, हे एकामेकाच्या अनुभवातूनच आपला विश्वास वाढणार आहे. कारण की कोणी हातचं लावून सांगत नाही, जे सांगते ते आपलं स्वतःचे प्रॅक्टिकल सांगते. असे भरपूरसे अनुभव आहे. एक किडनीवाला अनुभव आहे, अजी दोघच पती पत्नी, डॉक्टरांनी सांगितलं, डायलिसिस सांगितलं, 6 महिन्याचे आयुष्य आहे, पैसा काहीच नाही. अनुभव आहे. केमचा परिवार आहे,
त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं काहीच नाही, हातमजूर व्यक्ती. जेव्हा ते कार्य मार्गाशी जुळले, प्रसंग आला, 3 महिन्याच्या कार्यामध्ये दोनही किडन्या स्ट्रॉंग झाल्या. मात्र 3 दिवसामध्ये डॉक्टरांच्या जेव्हा बोलावलं होतं, रिपोर्ट काढली आणि अजून रिपोर्ट काढायला लावले. त्या 3 दिवसामध्ये त्याला त्या किडन्या दोनही स्ट्रॉंग झाल्या. ह्या भगवत कृपा आहे, हे परमेश्वरी कार्य आहे. म्हणून आपल्याला या बैठकीमध्ये खूप जाणं खूप गरजेचं आहे, महत्वाचं आहे.